रामकृष्ण हरी माऊली बरेच लोक डायबिटीस झाल्यानंतर अक्षरशः घाबरून जातात. त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते की मला आता डायबिटीस सुरू झालाय, मग आयुष्यभरासाठी गोळ्या घ्याव्या लागतील, काही दिवसांना मला इन्सुलिनचं इंजेक्शन सुरू करावं लागेल आणि वरचेवर माझा डायबिटीस वाढतच जाईल आणि त्याचे दुष्परिणाम माझ्या शरीरावरती व्हायला लागतील. पण मात्र अजिबात तुम्हाला घाबरून जायची गरज नाही, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 9 पदार्थ सांगणार आहे जे तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध आहेत, ज्या पदार्थांना डायबिटीस अक्षरशः थरथरा घाबरतो. हे पदार्थ कोणते आहेत, ते नेमकं कशा पद्धतीने डायबिटीसच्या आजारामध्ये आपल्याला मदत करतात, का बरं नेमकं डायबिटीस या घाबरतो, याचं मागचं शास्त्र मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. एवढंच नाही तर सगळ्यात शेवटी डायबिटीस साठीचा असा छोटा सोपा डाएट प्लॅन तुम्हाला सांगणार आहे, जो डाएट प्लॅन तुम्ही ह्या 9 पदार्थाच्या सोबत जर 3 महिने फॉलो केला तर नक्कीच तुमच्या रक्तातील साखर, HbA1c चा रिपोर्ट, जेवणाआधीची जेवणानंतरची साखर कमी होण्यासाठी नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं मदत होईल. विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, डायबिटीस या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली, चुकीचं खानपान, वाढलेली व्यसनं, वाढलेला ताणतणाव, आणि नेमकं याच्यामुळेच आपल्या भारत देशाला डायबिटीस या आजाराची राजधानी म्हणलं जातं. मात्र लक्षात ठेवा, डायबिटीस हा आजार कुठल्याही जीवाणूमुळे, विषाणूमुळे, बॅक्टेरियामुळे होत नाही, तर ही एक लाईफस्टाईल मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. म्हणजे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा चुकीच्या चयापचयाच्या प्रक्रियेमुळे झालेला हा आजार आहे. आणि नेमकं ह्याच्यामध्येच करेक्शन करण्याची ताकद ह्या 9 पदार्थांमध्ये आणि मी सांगत असलेल्या डाएट प्लॅन मध्ये आहे. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे कारलं. तुम्ही कारल्याबद्दल आतापर्यंत बऱ्याचदा ऐकलं असेल, परंतु त्याच्या मागचं शास्त्र जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा तुम्ही या कारल्याला अजून डायबिटीस या आजारामध्ये गांभीर्यानं घ्यायला सुरुवात कराल, याची मला खात्री आहे. मित्र हो, या कारल्यामध्ये चॅरेंटिन नावाचा घटक आहे, ज्याच्यामुळे आपल्या स्वादुपिंडाच्या माध्यमातून इन्सुलिन खूप चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी मदत होते. एवढंच नाही तर त्या इन्सुलिनची परिणामकारकता म्हणजे चांगला इफेक्ट, परिणाम आपल्या शरीरामध्ये घडून येतो. चा परिणाम म्हणून साखरेवरती चांगलं नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. यासोबतच या कारल्याच्या मध्ये मोमोर्डोसिन नावाचा एक महत्वाचा घटक आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीरातील जी ग्लुकोज आहे, साखर आहे, ते पेशींच्या पर्यंत घेऊन गेलं जातं. एवढंच नाही तर या मोमोर्डोसिन मुळे पेशी या ग्लुकोजचा खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेतात त्यांच्या ऊर्जेसाठी, त्यांच्या कामासाठी. परिणामी रक्तातील साखर व्यवस्थित वापरात आणली जाते आणि ती नियंत्रित ठेवली जाते. या कारल्यामध्ये पॉलीपेप्टाइड पी नावाचा घटक आहे, जो इन्सुलिनला मिमिक ऍक्शन म्हणजे इन्सुलिन सारखंच नेमकं काम करण्यासाठी मदत करतं आणि एकूण शरीरातील साखरेवरती नियंत्रण मिळवतं. मित्र हो, तुम्ही कारल्याची भाजी आठवड्यातून 2-3दा खाऊ शकता किंवा कारल्याचं चूर्ण देखील करून तुम्ही जेवणानंतर 5 ग्रॅम म्हणजे एक छोटा चमचा पाण्यासोबत घेऊ शकता, किंवा सकाळी उपाशी पोटी तुम्ही कारल्याचा ज्यूस करू शकता. कारल्याचा ज्यूस थोडासा कडवट लागतो, परंतु तो कडवट लागू नये, तो सहज तुम्हाला घेता यावा, यासाठी काय करायचं तर छोटंसं मध्यम आकाराचं कारलं घ्यायचं आणि त्याचे बारीक तुकडे करायचे आणि ह्या बारीक केलेल्या तुकड्यांसोबत छोटासा अद्रकचा तुकडा टाका. मिक्सर मधून थोडंसं पाणी टाकून ह्याला मिक्स करा, बारीक करा. त्यानंतर 1 ग्लास पाणी टाकून परत याला बारीक करा आणि त्याचा ज्यूस तुम्ही गाळून घ्या. आणि हा ज्यूस बनवत असताना कारल्याच्या बिया अजिबात काढू नका. ते गाळून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार सैंधव मीठ आणि अर्ध लिंबू पिळा आणि त्याचं तुम्ही प्राशन करा. तुम्हाला तो रस प्यावासा वाटेल, तो कडू जास्त वाटणार नाही. हे देखील पहिला तुम्हाला नकोसं वाटत असेल तर कारल्याचा आणि दुधी भोपळ्याचा ज्यूस तुम्ही मिक्स करून प्या, ह्याचा देखील तुम्हाला चांगला फायदा होईल. छोटासा दुधी
भोपळ्याचा तुकडा आणि छोटंसं कारलं बारीक करून एकत्र करा. त्या दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं. यावेळी तुम्हाला जास्त पाणी टाकायची गरज पडणार नाही आणि याच्यामध्ये देखील तुम्ही थोडंसं लिंबू पिळून किंवा थोडीशी जिरी पूड किंवा मिरी पूड टाकून किंवा अजून तुमचं सैंधव मीठ किंवा काळं मीठ टाकून याचं तुम्ही प्राशन करू शकता. सकाळी उपाशीपोटी नाश्त्याच्या आधी अर्धा तास तुम्हाला हे घ्यायचंय आणि दुपारी जेवणानंतर जर घ्यायचं असेल तर तुम्ही जेवणानंतर 1.5 ते 2 तासांनी अशा प्रकारचा कारल्याचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता. दुसरा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे जांभूळ. जांभूळ हे सीझनल फळ आहे, म्हणजे फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आपल्याला मिळतं, एरवी मिळत नाही. ज्या वेळेला सीझन असतो त्यावेळेला तुम्ही दिवसभरामध्ये 15 ते 20 जांभळं आवर्जून खा आणि ज्यावेळेस सीझन नसतो त्यावेळी तुम्हाला जांभळाच्या बियाचं चूर्ण खूप चांगल्या प्रकारे डायबिटीस या आजारामध्ये मदत करतं. कारण याच्यामध्ये जांभुलिन आणि जांबोसिन नावाचे कंपाऊंड म्हणजे संयुग असतात, ज्याच्या माध्यमातून इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी खूप चांगल्या प्रकारे वाढते. म्हणजे इन्सुलिनचा प्रभाव जो आपल्या शरीरावरती रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागावा लागतो तो चांगला लागतो आणि याचा परिणाम म्हणून डायबिटीस या आजाराला नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्यासाठी मदत होते. यासाठी तुम्ही जेवणाच्या नंतर 5 ग्रॅम जांभूळ चूर्ण पाण्यासोबत घ्या, नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल. तिसरा महत्वाचा पदार्थ जो घरामध्ये सहज उपलब्ध आहे, 12 महिने उपलब्ध आहे, तो म्हणजे भेंडी. भेंडीमध्ये असणाऱ्या ज्या बिया आहेत त्या बियाच्या मध्ये असे काही घटक आहेत ज्याच्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. यासोबतच याच्यामध्ये पॉलिसॅकराइड कार्बोहायड्रेट्स आहेत ज्याचा परिणाम म्हणून रक्तातील साखरेवरती नियंत्रण मिळतं. जेव्हा तुम्ही कुठलेही अन्नपदार्थ खाता तेव्हा शरीरामध्ये त्याचं साखरेत रूपांतर होतं, मात्र भेंडी जर तुम्ही त्या अन्नपदार्थाच्या सोबत खाल्ली तर त्याचा परिणाम म्हणून भेंडीमधलं फायबर त्या अन्नपदार्थातली साखर ग्लुकोज लागलीच रक्तामध्ये मिसळण्यापासून मज्जाव होतो, प्रतिबंध होतो. शुगर स्पाइक्स तुमचे होत नाहीत. जेवणानंतरची साखर तुमची खूप वेगानं कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा तरी तुम्ही भेंडीची भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे किंवा भेंडीच्या बिया तुम्ही वाळवून त्याचं चूर्ण देखील करून अशा पद्धतीनं जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर 1 कप पाण्याबरोबर 1 चमचा घेऊ शकता. चौथा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे सब्जाच्या बिया, सब्जा सीड ज्याला आपण म्हणतो. याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये सॉल्युबल फायबर असतं. जर जेवणाच्या आधी 1 चमचा बिया 1 ग्लास पाण्यामध्ये भिजू घालून अर्धा तास जर तुम्ही त्याचं सेवन केलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रक्तातील साखर कंट्रोल ठेवण्यासाठी मदत होते. त्याचं कारण असं आहे कारण ह्या सब्जाच्या बिया पोटामध्ये गेल्यानंतर आतड्यामध्ये फुगून राहतात. त्याच्यातलं फायबर आपण खाल्लेल्या अन्नातील साखरेमध्ये मिसळतं आणि त्याचा परिणाम म्हणून ही साखर लागलीच रक्तामध्ये मिसळत नाही, ती हळूहळू सोडली जाते, गरजेनुसार अनावश्यक वाढत नाही. एवढंच नाही तर या सब्जाच्या बियामध्ये ALA नावाचं ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे, आयर्न आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे. या सगळ्यांच्यामुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय सुधारतं. मगाशी सांगितलेला हा डायबिटीस आजार मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. नेमकं हे मेटाबॉलिझमच दुरुस्त करण्याचं, त्याच्यामध्ये चांगली मजबूती आणण्याचं काम सब्जाच्या बिया करतात. नक्कीच तुम्हाला ह्या रक्तातील साखरेवरती टाईप 2 प्रकारच्या डायबिटीस मध्ये खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. यासोबतच सब्जाच्या बियामुळे तुमचं पोट लवकर भरतं, ते जास्त वेळासाठी भरल्यासारखं राहतं. परिणामी तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज कमी जातात आणि वजन नियंत्रित राहण्यासाठी, कमी करण्यासाठी मदत होते. सोबतच शरीरातील LDL नावाचं कोलेस्ट्रॉल, खराब कोलेस्ट्रॉल, टोटल कोलेस्ट्रॉल ते देखील कमी करून हृदय रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. आपण सब्जाच्या बियावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवला, तुमच्यापैकी कोणी बघितला नसेल तर आवर्जून चॅनलला भेट देऊन बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. 5वा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे ओट्स. बरेच लोक त्यांच्या आहारामध्ये खास करून नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करतात, परंतु बहुतांशी लोक प्रक्रिया केलेले ओट्स वापरतात. परंतु लक्षात ठेवा, प्रक्रिया केलेले ओट्स तुम्ही कधीच वापरू नका. साधे ओट्स जे असतात ज्याच्यावरती कसलीही प्रक्रिया केलेली नाही ते ओट्स तुम्ही दलिया करून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या टाकून तुम्ही त्याचं सेवन सकाळच्या नाश्त्यामध्ये आवर्जून करा. म्हणजे सकाळी तुम्ही जर कारल्याचा रस घेतला तर त्याच्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही दलिया जो आहे ओट्सचा तो घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पोषक तत्व चांगली मिळतील, प्रोटीन चांगलं मिळेल, पोट तुमचं चांगलं भरेल. सकाळच्या किंवा दिवसभराच्या कामासाठी एनर्जी तुम्हाला मिळेल, कॅलरीज कमी जातील आणि रक्तातील साखरेवरती देखील खूप चांगलं नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होईल. 6वा महत्वाचा पदार्थ आहे तो सगळ्यांनी तुम्ही ऐकला, तो म्हणजे मेथी दाणे. रात्री झोपताना तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे भिजू घाला. सकाळी उठल्यानंतर तुम्ही साधं पाणी प्या, त्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी हे जे पाणी आहे मेथी दाण्याचं ते तुम्ही प्या आणि ते पिल्यानंतर मेथी दाणे बारीक चावून तुम्ही खा. नक्कीच तुमच्या रक्तातील साखरेवरती नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होईल, कारण याच्यामध्ये
त्याच्यामध्ये असे कंपाऊंड आहेत, असे संयुग आहेत जे रक्तातील साखरेवरती डायरेक्ट परिणाम घडून आणतात आणि त्याचा परिणाम म्हणून दिवसभरासाठी तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. यासोबतच अजून एक प्रकारे तुम्ही मेथीदाणे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. मेथीदाण्याला मोड आणा आणि दरवेळी जेवण करत असताना 2 मोठे चमचे मेथीदाणे तुम्ही मध्ये मध्ये तोंडी लावा, ते खा. नक्कीच रक्तातील साखरेवरती नियंत्रण मिळवेल. 7वा महत्वाचा पदार्थ आहे जो तुम्हाला 2 जेवणाच्या मध्ये आवर्जून घ्यायचा आहे, तो म्हणजे नट्स. म्हणजेच जे तुमचे सुकामेवा असतो, ड्रायफ्रुट्स असतो, त्याच्यामध्ये खास करून काजू किंवा बदाम, आणि याच्यासोबत तुम्ही कुठलेही एक फळ आवर्जून खा. मग तुम्ही केळी खाऊ शकता किंवा सफरचंद खाऊ शकता. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की केळी खाल्ल्यानंतर शुगर वाढेल, सफरचंद खाल्ल्यानंतर शुगर वाढेल, तर असं अजिबात नाही. मात्र सफरचंद खात असताना तुम्ही सालीसहित खाणं अपेक्षित असतं. बरेच जण म्हणतात सालीमध्ये काय कार्बाईट वगैरे असतं किंवा अजून काही केमिकल असतात पिकवण्यासाठी टाकले, तर त्याच्यासाठी तुम्ही थोडा वेळ ते भिजू घाला आणि चांगलं स्वच्छ धुवून सालीसहित खा. मात्र सफरचंदाचा ज्यूस किंवा कुठल्याही फळांचा ज्यूस तुम्ही करून पिऊ नका. या फळांच्या मध्ये असणारे जे मिनरल्स, विटॅमिन्स असतात, जे अँटीऑक्सिडंट असतात, किंवा याच्यामधली जी फ्रुक्टोज नावाची जी साखर असते तिचं व्यवस्थित चयापचय होतं, मेटाबॉलिझम घडून आणलं जातं आणि ती साखर खूप चांगल्या प्रकारे पेशींच्या पर्यंत घेऊन देखील गेली जाते. त्यामुळे ती अचानकपणे वाढत नाही किंवा रक्तामध्ये साचून राहत नाही. त्यामुळे ही फळं 2 जेवणाच्या मध्ये तुम्ही आवर्जून खा. आणि या नट्स मध्ये जर म्हणाल तर बदाम किंवा 4-5 काजू तुम्ही घेऊ शकता या फळांच्या सोबत, किंवा तुम्ही मखाने जे असतात बाजारामध्ये मिळतात ते मखाने देखील भाजून ठेवून तुम्ही स्नॅक्स सारखे तुम्ही खाऊ शकता. तुमच्या 2 जेवणाच्या मध्ये जे तुम्ही बिस्किट खाता किंवा अजून कुरकुरे खाता, चिप्स खाता, काहीतरी स्नॅक्स खाता, तळलेले पदार्थ खाता, याच्या ऐवजी तुम्ही जर हे खाल्लं तर नक्कीच फायदा होईल. यासोबतच तुम्ही भाजलेले जे फुटाणे असतात बिनमिठाचे सालीसहित खा, ते देखील तुम्हाला 2 जेवणाच्या मध्ये शुगर कंट्रोल करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करतील. पोट देखील भरेल आणि वजन देखील वाढणार नाही, शुगर देखील वाढणार नाही आणि भूक देखील भागेल. यासोबत जे सीड्स असतात, भोपळ्याच्या बिया असतील, कारळ्याच्या बिया असतील किंवा टरबूजाच्या बिया असतील, ह्या बिया देखील तुम्ही थोड्या थोड्या त्याच्यामध्ये टाकू शकता त्या फळाच्या सॅलडवरती आणि त्याचं सेवन तुम्ही करू शकता. 8वा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे मिलेट्स. मिलेट्स म्हणजे काय? जे धान्य एकदम बारीक असतं, गोलाकार असतं, ते मिलेट्स या डायबिटीसच्या आजारामध्ये वरदान ठरलंय. अभ्यास, रिसर्च असा सांगतो की जे लोक त्यांच्या आहारामध्ये मिलेट्सचं सेवन करतात त्यांच्या रक्तातील साखर कित्येक पटीनं नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. मग हे मिलेट्स कोणते आहेत? तर त्यामध्ये रागी म्हणजेच नाचणी आहे आणि दुसरं ते म्हणजे ज्वारीचा याच्यामध्ये तुम्ही समावेश करा. तुमच्या आहारातलं तांदूळ आणि गव्हाचं प्रमाण कमी किंवा बंद करून पहा. 3 महिने फक्त तुम्ही रागी किंवा ज्वारीची भाकरी खा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. मात्र ही नाचणी किंवा ज्वारीची भाकरी खात असताना त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या खा दुप्पट प्रमाणामध्ये. आणि शिवाय घट्ट डाळ, मग तुरीची असेल, मुगाची असेल किंवा मसुऱ्याची डाळ जी आहे ती घट्ट स्वरूपामध्ये तुम्ही खा. याच्यामुळे काय होईल? ह्या मिलेटमध्ये असणारा जे कॉम्प्लेक्स कार्ब आहे, कॉम्प्लेक्स कार्ब म्हणजे काय? जे सालीसहित आहे, जे खूप चांगल्या प्रकारे शरीराला पचवलं जातं, ज्याच्यामुळे रक्तातील साखर अचानक वेगानं वाढत नाही. जेवढी गहू किंवा तांदूळ खाऊन वाढते तेवढी वाढत नाही. आणि सोबत तुम्ही जर डाळ किंवा हिरव्या पालेभाज्या खात असाल तर याच्यामधून प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणामध्ये जातं. आणि आहारशास्त्र असं सांगतं डायबिटीस झालेले रुग्ण जर त्यांच्या आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर आणि जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन घेत असतील किंवा चांगलं फॅट घेत असतील आता सांगितलेल्या पदार्थाच्या माध्यमातून, तर त्यांच्या रक्तातील साखर खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी, नियंत्रित होण्यासाठी, त्यांचा डायबिटीस कमी होण्यासाठी मदत होते. आणि 9वा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे सॅलड. दरवेळी जेवण करण्याच्या अगोदर तुम्ही 1 प्लेट भरून सॅलड खा. मग त्याच्यामध्ये 2-4 तुकडे हे काकडीचे असतील, 1-2 तुकडे हे टोमॅटोचे असतील, छोटस बीटचा तुकडा असेल, कांद्याचे 2-3 स्लाइस असतील. या सॅलडमुळे काय होईल की अगोदरच जेवणाच्या तुमच्या पोटामध्ये, आतड्यामध्ये हे फायबर जाईल आणि हे फायबर त्या आतड्यामध्ये एक जाळं तयार करेल, ज्या जाळ्याच्या माध्यमातून तुमच्या खाल्लेल्या अन्नातील जी साखर आहे ती लागलीच रक्तामध्ये मिसळणार नाही, ती हळूहळू मिसळली जाईल आणि त्याचा परिणाम म्हणून अचानक स्पाइक होणार नाही, तुमचा डायबिटीस वाढणार नाही. मित्र हो, जेवणा अगोदर अशा प्रकारे सॅलड खाण्याचे 2-3 फायदे डायबिटीसच्या पेशंटला होतात. एक म्हणजे त्यांचं पोट लवकर भरतं, ते जास्त वेळ भरल्यासारखं राहतं, त्यांच्या आहारामध्ये, त्यांच्या जेवणामध्ये जास्तीचं कार्बोहायड्रेट जाण्यापासून, जास्तीच्या कॅलरीज जाण्यापासून मज्जा होतो, त्यांचं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होतं, कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबाच्या आजारामध्ये प्रतिबंध मिळवण्यासाठी मदत होते. एवढंच नाही तर या सॅलडमध्ये असणारी जी खनिजे आहेत, आयर्न आहे, लो आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, याचे अतिरिक्त फायदे होतात. हा जिवंत आहार मानला जातो आणि ह्या जिवंत नैसर्गिक आहारामुळे आपली प्रतिकार शक्ती चांगली वाढते, आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता आपल्या मध्ये निर्माण होते, आजार लवकर दुरुस्त होतो, तो वाढत नाही.
तर मित्र हो, हे झाले 9 पदार्थ ज्या पदार्थांना डायबिटीस अक्षरशः थरथरा घाबरतो. आता पाहूया शेवटचा महत्वाचा मुद्दा, डायबिटीसच्या पेशंटसाठी 3 महिने फॉलो करण्याचा डाएट प्लॅन जो सोपा आहे. तर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला काय करायचंय, एकतर मेथी दाणे घ्यायचे, मेथी दाणे नाही तर तुम्हाला कारल्याचा ज्यूस घ्यायचा आहे. कारल्याचा ज्यूस कसा बनवायचा आहे, काय टाकायचं हे तुम्हाला सगळं मी सांगितलंय. त्याच्यानंतर अर्धा पाऊण तासांनी तुम्हाला ओट्सचा दलिया घ्यायचा आहे, भरपूर हिरव्या पालेभाज्या फळभाज्या टाकून. त्याच्यानंतर दुपारचं जे जेवण आहे त्याच्या अगोदर तुम्ही सॅलड खायचंय आणि दुपारच्या जेवणामध्ये नाचणी किंवा ज्वारीची भाकरी, त्याच्यासोबत हिरव्या पालेभाज्या फळभाज्या भरपूर प्रमाणामध्ये किंवा डाळी जी आहेत घट्ट, तुरीची मुगाची मसुऱ्याची, ती तुम्हाला घ्यायची आहे. 2 जेवणाच्या मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मखाना खाऊ शकता, भाजलेले फुटाणे खाऊ शकता किंवा फळं खाऊ शकता. फळासोबत काही सीड्स जे आहेत किंवा जे नट्स आहेत, मग त्याच्यामध्ये बदाम असेल किंवा काजू असेल किंवा अक्रोड असेल, हे तुम्ही घेऊ शकता. आणि संध्याकाळचं जेवण जे तुम्हाला करायचे ते लवकरात लवकर करायचे. त्याच्या आधी देखील तुम्हाला सॅलड खायचे. त्या संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदरच्या सॅलड मध्ये तुम्ही कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवा. काही जण म्हणतील रात्री कांदा खाऊ नये किंवा तोंडाचा वास येतो. अजिबात तशी काही काळजी करू नका. कांद्यासारखं दुसरं औषध नाही असा अभ्यास सांगतो की जे लोक त्यांच्या जेवणाच्या आधी सॅलड स्वरूपामध्ये कांद्याचं सेवन करतात त्यांच्या रक्तातील साखर 30 ते 40% कमी होण्यासाठी मदत होते, ती नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. तर यासोबतच दररोज किमान अर्ध्या तासासाठी कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करा. व्यसनांच्या पासून दूर राहा. रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घ्या. ताणतणावाचं व्यवस्थित नियोजन करण्यासाठी दररोज किमान 10 ते 15 मिनिट तरी देवाचं नामस्मरण करा. मेडिटेशन, ध्यान धारणा करा. आणि सगळ्यात महत्वाचं, डायबिटीस या आजाराला अजिबात घाबरू नका. तुम्ही जिंकणार आहात हे लक्षात ठेवा. तर आजपासून हा डाएट प्लॅन आणि हे 9 पदार्थ खायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या रक्तातील साखरेवरती नियंत्रण मिळवता येईल, त्यांचा डायबिटीस रिव्हर्स करता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.